नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण बरेच दिवस झाले आता व्हिडिओ बनवला नाही, आपण तुम्हाला फार्मरची अपडेट दिली नाही। बघा, आपली कोकरं आता बरेच मोठे झाले पहिल्यापेक्षा, आणि इकडं बोर शेळ्या, तर यांची पण तब्येत आता मस्त झाली आहे। आणि आपल्या मेंढ्या, इकडे यांची पिल्लं, तर आपण यांची आज साफसफाई केली। इथं कचरा होता बराचसा, इकडे पूर्ण कसा कचरा फेकला शेडच्या बाहेर। आणि खाण्यासाठी यांना आपण मक्याची कुट्टी आपण टाकलेली आज। तर आपल्या फार्ममध्ये आपण नवीन खरेदी करणार आहोत, लवकरच तुम्हाला कळेल। खरेदी केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकू। आणि इकडे मेंढी पालन म्हणजे मेंढ्याचीच आपण ब्रीड खरेदी करणार आहोत। मेंढ्याकडेच आपण कल वाढवणार आहोत। नवीन जर कोणी शेळी मेंढी पालन करणाऱ्यासाठी एक चांगलं फायदेशीर म्हणजे नवीन जर कोणाला शेळी पालन करायचं तर त्यांच्यासाठी योग्य असे पिल्लं आहे आपल्याकडे अवेलेबल। हे बघा, याच्यात पूर्ण पिल्लं आहे, 50% काही प्युअर फर्स्ट जनरेशनचं आहे, बाकीचे असे मस्त असे पिल्लं अवेलेबल आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क करा। आणि कोकरी जर कोणाला पाहिजे असेल तरी संपर्क करा, म्हणजे कोकरं पण चांगली योग्य रेटमध्ये द्यायचं कारण एकच की मेंढ्या जनतील, ठेवायला जागा राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे कोकरं द्यायचे। ही आमची भाषीबाई सोरू हायकर, हिला अशी खूप आवड आहे शेळ्या मेंढ्याची, कधी पण आपल्या शेडमध्ये येऊन बसती। पूर्ण असे आपण आपल्याकडे आता जवळपास शेळ्या 20, शेळ्या 10-15 आणि मेंढ्या 20 जवळपास पूर्ण असे 30-35 ॲनिमल आपल्याकडे झाले आता सध्या फार्मवरती। आणि एकदम जबरदस्त असे पिल्लं आपल्याकडे आहेत। आणि आता यांचा आपण शेळ्याचा एक टायमिंग चेंज केलेला आहे मेंढ्याचा, खुराकाचा आणि खाण्याचा। आपण काय करणार आहोत, सकाळी एक टाइम चारा देणार आहोत पोटभर, आणि दुपारी खुराक, आणि संध्याकाळी पोटभर चारा, म्हणजे असं 3 टाइम आपण रुटीन केली आहे। हा मेल आपला नारी सुवर्णाचा, इकडे हिच्या शेजारी पांढरी दिसती नारी सुवर्ण फिमेल, आणि इकडे ही साईडला दिसती पांढऱ्या तोंडाची ती नारी सुवर्ण फिमेल। 2 नारी सुवर्ण इकडं आणि ती एक पांढरी, 3 नारी सुवर्ण फिमेल आहेत आपल्याकडे। बाकी मग आपल्या गावठी ती कर्नाटकची पूर्ण अशा गाभण आहेत, आता 1-1.5 महिन्यामध्ये जनतील, आणि खायला एवढं चक खाऊन घेतील एवढे मेंढ्या। असा व्ह्यू आपल्या शेडचा आणि शेडच्या बाहेरचा। इकडं आपली गाय, पलीकडे आपण आता एक कंपाऊंड करणार आहोत कुक्कुटपालनाचं वाढवण्यासाठी। जर कोणी नवीन मेंढी पालन चालू करणार असेल तर त्यांच्यासाठी एक खास म्हणजे कोकरं, कारण की बंदिस्त आहे, बाहेरून आणतो आपण ते बंदिस्त होत नाही। हे जे आहे ते बंदिस्त आहे, 10-12 आहे, तिकडे 2 आणि हे इकडं 8-9, म्हणजे पूर्ण 10-12 आपले कोकरं पण आहे आपल्याला। हे पण असे योग्य रेटमध्ये मिळेल, कारण की बंदिस्त आहे। जर कोणी इच्छुक असेल घेण्यासाठी तर त्यांसाठी चांगलं आहे, आपण त्यांना योग्य रेटमध्ये देऊ। आणि इकडं जर कोणी नवीन शेळी पालन चालू करणार असेल तर त्यांसाठी एक ऑफर इथं दिसते आहे। याच्यामध्ये 6-7 फिमेल आणि बाकी मेल, 6-7 फिमेल घेऊन जरी आपण चालू केलं तरी आपल्याला एक फायदेशीर राहील, आणि योग्य म्हणजे योग्य रेटमध्ये आपण त्या फिमेल देऊ। समोर दिसत आहे चारी पण फिमेल देऊ, तिकडे ही एक फिमेल आहे त्याच्यात छोटी ती, एवढे सारे फिमेल आणि 3 मेल, हा एक मेल, इकडे परत हा मोठा एक मेल आणि तिकडला एक मेल, असे मेल, बाकी पूर्ण फिमेल। आणि शेळ्यासुद्धा आहे,
बजेटमध्ये आपण शेळ्या पण देऊ. बघा शेळ्याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे आणि कमी रेटमध्ये आपण त्या पण देऊन टाकू. तर चला मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.